पोळी कमी पडेल अशी भाजी पाहिजे का? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक भाजी बनवूया। नमस्कार मंडळी, झटपट अशी तयार होणारी तुरीचे दाणे आणि वांग्याची एकदम चविष्ट आणि गावरान भाजी करूया। एका भांड्यामध्ये तेल घेतलं, थोडं बऱ्यापैकी तेल घेतलं आणि पातीचा कांदा घातला आणि फ्राय केला। मोहरी घातली, जिरं घातलं, पातीचा कांदा घातला आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या 2-3 आणि आता अद्रक लसूण पेस्ट घातलं, हे पण छान फ्राय केलं। आता त्यात तुरीचे दाणे आणि वांगे घातले, हे पण छान कांद्यामध्ये छान फ्राय केलं आणि झाकून 5 मिनिटं मुरू दिलं। अशाच माझ्या सावजीच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा। टोमॅटो चिरून घेतला बारीक। इकडे 5 मिनिटं छान मुरलेली आहे तेलात आणि कांद्यात भाजी। हे बघा, आता टोमॅटो घातला बारीक चिरलेला, छान मिक्स केला। 5 मिनिटं झाकून ठेवलं टोमॅटो घातल्यानंतर। 5 मिनिटांनंतर छान मुरलेली आहे भाजी, टोमॅटो पण छान मुरलेले आहेत। आता तिखट घातलं, लाल तिखट थोडं जास्त लागतं। हळद घातली, धने जिरे पावडर घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, सावजी मसाला घातला, छान मिक्स केलं आणि थोडं पाणी घातलं शिजण्यापुरतं भाजी। वाव, मस्त कलर आला आहे। आता झाकून 5-7 मिनिटं शिजू दिलं। 5-7 मिनिटांनंतर आपली भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे। हे बघा, दाणे पण शिजले आहे आणि वांगे पण शिजलेले आहे। आता आमचूर पावडर घातलं, थोडं गोडा मसाला घातला थोडा, छान मिक्स करून घेतलं। कोथिंबीर घातली, 2 मिनिटं झाकून ठेवलं। कोथिंबीर घातल्यानंतर 2 मिनिटांनंतर आपली भाजी तयार आहे, रेडी टू सर्व। वाव, काय मस्त भाजी दिसत आहे। मस्त तेलाचा तवंग आलेला आहे आणि मस्त झणझणीत भाजी झालेली आहे सावजी स्टाईल मध्ये। तुरीचे दाणे आणि वांग्याची भाजी। तुम्ही पण ही भाजी करून बघा आणि एन्जॉय करा पोळी बरोबर, भाकरी बरोबर, वरण